नमस्कार मंडळी। ईस्ट असो वा वेस्ट, नॉर्थ असो वा साउथ, सब जगह छाएगा आपका ओंकार राउत। एवढं करशील? शहर असो वा गल्ली, शहर असो वा गल्ली, वर असो वा खाल्ली, तुमच्या सगळ्यांच्या मनावर राज्य करायला आली आहे ही शिवाली। काही जोडशील तू? वर असो वा खाल्ली, मग काही बोल। बेवडा असो वा टल्ली, लोक असो वा किल्ली, लाकूड असो वा फल्ली, काही कर ना, काही मी कर। काही बोले, मला नको शिकवस, बोल। तुझं वाक्य आहे। हा, तर आपण सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा। पुन्हा 4 वार हास्याचा चौका। मंडळी, आज सुद्धा लव अँड लावणी या नाटकाची टीम आपल्यासोबत सहभागी आहे, तर त्यांचंही जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया। तर मंडळी, शंकरी आणि शितलीच्या लव्ह स्टोरीची गंमत आज आपल्याला पुन्हा बघायला मिळणार आहे। हो, आणि आजच्या भागात पहिल्यांदा सहभागी होतोय कराडच्या अस्सल विनोदाचं पाणी सागर यादव। बापरे बाप, हो ऐका ना, हा ते अवघडवाडीचा रस्ता इकडनंच आहे का? नाही हा? त्याचं काय माहितीये का, या अंगाला सरळ वर गेलं का हा. की वरच्या अंगाला दाबवलं चालत हा. जायचं, तिथं चिचच झाड आहे। बर. त्या चिचच झाडाला वरंगळीला जायचं, मग तिथे खालच्या अंगाला गेलं का की मागच्या अंगाला वळायचं, समोरच अवघड वाढील। एवढं सिंपल आहे। अवघडच आहे हो हे अवघडवाडीचं सगळं। हे काम करा, तुम्ही निरा द्या तोपर्यंत, मी मॅप चालतोय का बघतो। मला ऐकू येत नाही, मला ऐकू येत नाही, मला ऐकू येत नाही, मला ऐकू येत नाही। शितला, ऐक की. नाही, हुर्रा, 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 हुर्रा. सांग की तिला थोबाड फोडी नाक तोडे खाली हुर करते। ऐकू शिकले मला, ऐक आपण ना तिकडे जाणार होतो का नाही, इकडे कुठं आले मला सांगतो। तू कोण आहेस माझी वाट अडवणारा? असं काय? तुझा आणि माझा काय संबंध आहे? आपली लवशिप आहे। कुठली लवशिप? कुठली लवशिप? तुटली लवशिप? काय संबंध आहे आपला? निघ निघ। शितलं काय बोलतेय तू? जे ऐकलं ते बोलतेय। आईशी बोलणार होतास, बोललायस होय? सांगणार होतास आपल्या लग्नाबद्दल, बोललायस होय तिच्याशी? नाही ना वा, मुंड घालू नको नंदीबाईला आणि। नाही बोलणार ग, नाही बोलणार। पेद्रा एक नंबरचं कसं पचका केलाय। तुझा बाप पेत्रा। बापाला बोलू नको। मला कशाला बोलली का पेत्रा? आम्हाला नाव सांगेन तुझं। जा सांग पण मला, हिला सांग की ग। बोलतोय गो, तिला काय बी बोलायचं नाही, सांगून ठेवते आधीच। तुला नाही म्हणत आहे काय? ऐक, मी बोलणार होतो आईशी, पण मग काल आईचं पोट जरा गडबड होतं, ती म्हणली मूड ऑफ आहे तिचा। एक कारण दे, पोट खराब होतं का मूड खराब होता, एक कारण दे। 10 कारण सांगू नको, आणि तू यायचं सांगू नकोस मला। 10 महिन्यां 12 महिन्याचं पोट खराब असतंय, बका बका बुकलीवर खात असती, नुसती चरा चरा चरत असती। मला सांगू नको, तू नाही बोलू शकत रे, तू तुझ्या आईशी शेपूट टाक्या आहेस। शेपूट घाल्या म्हण, घाल्या शेपूट घाल्या। तुला का नाही तोडवीन मी? तुडवी मी ऐकून घेणोय तुझं। मला नाही बोलायचं तुझ्याशी। हो, काय चाललंय? काय कोण आहेत? कोण? ए, भुसारी हा, किराणा मालकाचा आहे, अच्छा अच्छा। आणि त्या दोघी जणी या अशाच आहेत, म्हणजे गावात नुसते असे फिरत असतात। पण त्यांचं कोणाचं काही आहे काय? ते आपल्याला काय माहिती, ठीक. आपण फक्त ही निरा आणि मी, मला काहीच माहिती नाही बाबा ती. ठीक आहे, हरकत नाही, चांगली होती नीरा। मला काय बोलू दे लावलंय? बोलतोयस का तू आईशी? बोलणार आहेस का तू तुझ्या आई संगत? नाही बोलणार। आई घाबरेस? एक नंबरचा आई घाबरेस। बोलणार आहे, नाही बोलू शकत तू, नाही बोलणार, कधीच बोलणार नाही तू। मी बोलणार, रडवतोय सारखं सारखं, तिला लाज नाही वाटतोय तुला? बोलणार आहे आईशी। असं कसं कर? मालक, वहीजी, मालक, होईची मालक, ही गाडी तुमची आहे जी? हो हो, माझी आहे, निघतोय, पण घाबरू नका। मग अहो मी पण येते तुमच्या सोबत। अहो, आत कुठे बसलात? मला घेऊन निघा की। अरे कुठे घेऊन निघू? ऐक शितले, शितले काय करते? आत कशाला बसली? कशाला बसली? मी चालले त्यांच्या सोबत। अहो, नाही 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 नाही। ऐका ना जी, तुमचं नाव काय आहे जी? गिरीधर। ठीक आहे, पण तुम्ही आत का बसलात? चला ना, निघा ना। ओ काढा। नाही, मी चालले तुमच्या सोबत, मला तुझ्याशी बोलायचं नाही। शितले, निघ पळ तिकडं, शितले, नाही. मी येते तुमच्या सोबत, चला।
अहो कुठे येताय तुम्ही माझ्यासोबत? ए बाबा कर ना काहीतरी. ती तुमच्यावर पळून चालली आहे. तुम्हाला काय गोंधळ घालायचं नाही तिकडे बाबलीच्या झाडाखाली जावा आणि तिकडे गोंधळ घाला बरं. इथं या गाडीच्या आडूच्यानं माझं दुकान दिसेना, माझा धंदा होईना. तुम्ही निघा बरं इथनं. ए बाई जा करा. थांबकीला का सागऱ्या, तुला कळतंय का इथं काय चाललंय? ती कुणावर चालली कळतंय का तुला? थांबकी जरा, भावाचं काय आहे का नाही? शिकले तुला शपथ आहे माझी. थुतर तोंड्या शक्ती काय देतोय? फोन लाव की आईला. फोन लाव. लाव फोन. नाही तर जाईल हाती मग. चला जी नाही. अरे थुतर तोंड्या लाव ना, काय तो फोन कोणाला लावायचा आहे तो? पटकन लाव ना. मस्त मस्त काय निघा माझ्या गाडीतनं प्लीज. नाही नाही आता लाव होय फोन. आता म्हणजे उद्या तुम्ही निघाय जागा तू नाही. अरे तू फोन लाव ना बाबा, आत्ताच गाडीत बसली आहे ना ती माझ्या. उद्या लावशील फोन. लवकर लाव. नाही लावणार फोन. नाही लावतोय. मला पाहुणं पण तू तर तोंड्या बोलले. उतरा तुला. नाही नाही पिको टाकायला सांग. स्पीकर टाक. आय हॅलो आय. हॅलो हा. हा शंकर्या, बरं झालं. अरे फोन केला, मीच करणार होते तुला फोन. ऐक की. अरे तू ऐक माझं. ते अरुण कदम आलेत, त्यांना हळकुंड हवं होतं. हॅलो, हा बोल की. हळकुंड हवंय त्यांना. अरे कुठं ठेवलंयस? गावानं झालंय. दुकानात डाव्या हाताला का नाही खाली हा? एक गव्हाची घोण असेल बघ. गव्हाची आहे का नाही? भगव्या रंगाची आहे बघ. हाय. हा त्याच्यावर पांढरी पिशवी आहे, पांढरी पिशवी आहे. त्याच्यावर अजून एक पांढरी पिशवी आहे. आता दोन पांढऱ्या पिशव्या झाले. लाल स्टॅम्प आहे बघ त्याच्या. लाल stamp. हाय, लाल stamp आहे. हा त्याच्या आतमध्ये आहे हळकुंड. हा का? एवढे दडून ठेवतेस वे विकायची गोष्ट? नाही दडवून नव्हतं ठेवलं, काढणार होतो आज. बरं चालतंय. हा. लवकर या. येतो तासाभरात. लवकर ये, तासाभरात कुठं चल ठेवते. ऐक की, भाकरी थापून ठेव बरं का. चल. काय काय केलंस? ती कदम आले. चला निघा. तू एक मिनिट थांब. तुझ्या आईशी तुला बोलायचं नाही ना लग्नाविषयी, तर नाही बोलायचं. आता मी ह्यांच्यासोबत नुसते पळून नाही चालले, मी ह्यांच्यासोबत लगीन करून पळून जाणार आहे. आता इथं काय लग्नाचा मांडव टाकून देऊ का? आल्या का इथनं 50 गाड्या मागास बसून गेल्या. एक गाडी थांबवण्यात झाली. ही गाडी आडवी लावली. गिराईक जर नाही आलं तर काय निरेशी ताडी करून पाजू का लोकांनी? निघा तुम्ही इथनं. बरं निघा धीरधरजी. चला आपण जाऊ धीरधरजी. अरे धीरधरजी नाही, गिरधर नाव आहे माझं एकतर. अहो मी नाही ओळखतो यांना. मी कसं? ओळखीची गरज नाहीच आहे. अरे का नाही? पहिल्या रात्री ओळख होऊन जाईल चांगली. मला जाऊ दे ना ताई. तुला चांगली अद्दल घडली पाहिजे. तू तुझ्या आई संगत माझ्याविषयी बोलत नाहीस. आता आहे का नाही, मी धारधारजी आई त्यांना काहीतरी झालं. आयो. त्यांना काहीतरी झालं. काय नाही होत आहे. कळाली माझ्या काय छातीत. होत आहे त्याला? माझ्या- जाऊ दे, मरू दे. तर मेल्याने गावाला सुतक लागणार नाही आहे. शितले मर दे. येऊ दे कळंबी पण बघती कसा मरतोय तो. सागऱ्या, गावाला सुतक नाही लागणार र, पण कुणाच्या तरी मनाला तर लागल ना र. किती घाणेरडं बोलतोय. किती घाणेरड. बघितलं नाटके करताय काय? मी नाही पागळत आहे. आणि आता मी नाही येणार तुझ्या संगत. मला तुझ्यासोबत लगीन बी नाही करायचंय. नको की जाऊ. मी हे झारझार जे आहेत ना, गिरधरजी. ते जे काही बी असेल, तुमचं नाव असेल, तुमच्या सोबत लग्न करणार आहे. आपण दोघं चांगला संसार करू. आणि जेव्हा आमच्या दोघांचं बाळ यांच्या मांडीवर बसून इथं हान वाजल का नाही, प्या 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 करून, आणि म्हणाल, अरे शंकर्या मामा जरा बाजूला होतो का, थोडी चॉकलेट देतो का, थोडी पेप्सी देतो का, असं जेव्हा म्हणेन ना, तवा तुझा जळफळाट होईल. आणि तवा तुझ्या ध्यानात येईल की मला किती त्रास झाला होता म्हणून. अरे स्वप्नरंजन कमिटी थांबवा ना तुमची. काय बोलताय तुम्ही? मी का तुमच्याशी लग्न करीन मला कळत नाहीये ताई. मी ताई म्हणू नका. ऐक शितले माझं ऐक. शितले माझं लय प्रेम आहे तुझ्या. त्यांचं प्रेम आहे. शांतू की. अहोजी हा माझी छेडछाड करतोय जी. एक बरं पुरुष मला हात लावतोय. तुम्ही बोला की काहीतरी. अहो मी परपुरुष आहे, तुम्ही मला हात लावताय. तो ओळखीचा आहे तुमच्या. तुमच्या होणाऱ्या बायकोला छेडतोय. मारा. हा नाही ह्याला दाजी. हा नाही.
होतं तिथं बाबळ आहे त्या बाबळीच्या खाली जाऊन लगीन करा ना तिथं दाजी मेवना पाहुणा काय ठरवायचं ते ठरवा तिथनं ए बाबा पाहुणं काडी काढा बरं इथनं निघा तुम्ही अहो, ही बस सांग, तुला कळतंय करल्या का अरे कळतंय तुला थोडं तरी अरे तुला वाटत नाही करल्या का तुला कुणीतरी चुलता म्हणाव थांब की जरा माझं काय चाललंय अरे. कुणावर चालली कळ ना तुला ए पिचके आहे बाबा या दोघी बसल्या आता काढ ना दोघांना रे शितले बाहेर ये नाही येणार शितले बाहेर ये शितली बाहेर नाही येणार हायो अरे जाईल नाही येणार बाहेर शितली नाही. थोडं असून नाही येणार नाही अशी नाही ऐकणार तू तुला गावाच्या बाहेर जायचं आहे ना माझ्या मैतावनाने गाडी अरे मध्ये बसला अरे झोपला इकडे माझ्या मैतावनाने गाडी दाजी हाना गाडी हाना अरे काय हाणा काय हाणा टूथपेस्ट सारखं पिचकल ना तवा कळल त्याला हाना अरे तू बाई आहेस का कोण आहेस तू त्या माझ्या नको मैतावनं गळा गाडी मारूस तू दाजी आहो अरे, त्या गावात माझी बिरे आणि माझी बॉडी अरे नाही 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 नाही. अरे नाही आहे चालू गाडी काय पॉम पॉम करतेस तू गाडी इकडे बटन येते दाबावं लागतं तो हे उठ ना बाबा अरे उठ ना माझ्या अंगावर ओय ओय शंकर्या परत झोप आली तर घरला जाऊन झोप चल घरला जाऊया ये झोपतोय रस्त्यामध्ये तुम्ही दोघं लवर खिनाड आहे का रे काय रे झोपायला बसलो इथं जीव देतोय आम्या जीव दे तू हे बघ की हे मुंबईचा पाहुणा आहे नमस्कार हे बघ शितलीला शिवलीला मुंबईला घेऊन जातात शिवली ओय शिवले ओय शिवले पम्या. बाहेर ये आधी बाहेर ये आधी 10 मिनिटं फोन नाही उचलला मला सोडून चालले होय पम्या काय शितलीला बी काढकी बाहेर शितली ओय शितले ह्या दोघी ह्याच्या बरोबर ओय मुंबईचा पाहुण्या बाजूलो तू बाजूलो शितले आधी बाहेर नाही, ये. नाही. शितले आधी बाहेर ये मी ऐकते. ओय, इतकी तू बाहेर ये बाहेर ये बाहेर ये काय? इकडे ओय आमच्या गावातल्या पुरीनं तू नेतोस होय आमच्या गावातल्या पुरीनं पळवून येतोस होय तुझ्या तर आता आमच्या गावातल्या पुरीनं पळवून येतो तुझ्या बाबा आमच्या गावातल्या पुरी काय असं रस्त्यावर पडल्या तू अरे तसं- If you just died of Rocky. पम्या, थांब. ऐ, तुझा सेट दिला ना तुझा तिकडे तिकडे बस पम्या मध्ये बोल नको पम्या थांब की पम्या शांतू की वाईस त्यांना कशाला मारतोय त्यानं काय केलंय आपल्या गावाच्या पूर्ण पळवून नेतो म्हणून मारतोय तूच बोललास ना वय तो नाही नेताय पळवून ते मुंबईचं पाहुणं आहे ह्या दोघी चालल्यात पळून त्याच्यावर पण तसं पण नाही या दोघी सॉरी काय चाललेत ती म्हणती माझ्या आईला आत्ताच्या आत्ता फोन लावून सांगायचं माझं तिच्यावर प्रेम आहे लाव की फोन नाही लावत लाव की नाही लावत नाही लावत केद्र मी थांब मारू नको मला लावायचा आहे फोन पण तुला माहित आहे मला हिंमत नाही होत मला भ्या वाटतं मी आईला लय घाबरतो रे तुला काय वाटतं का शितले नको लावूस मला काय आईला फोन नसेल करायचा तिला सांगायचं नसेल माझं तुझ्यावर प्रेम आहे काय सांगायचं तुला थांबणार होतो दिवाळी पातूर सगळं सांगणार होतो काय सांगत नाहीस असं माझ्यासमोर कुठल्या तरी परक्या पुरुषाचा हात धरून जाशील मला लय भारी वाटेल होय जाईन तेव्हा कळेल तुला त्या जिपरीचा फोन येतो मला बी तरस होतो मला बी झाला की असतानाच तुला बघायचंय किती प्रेम करतो मी आईला सांगेन का नाही हे काय बघ सांगत तुम्हाला लावतो फोन मी आईला नाटक तुला तेच पाहिजे का नाही हे बघ आईला फोन लावलाय नाही लावणार वाटतं गिनाडे हे बघ हे बघ लावलाय, हे बघ काय तिच्या अंगावर जायचं नाही स्पीकर टाकायला सांग थांब 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 आय हॅलो आय आय हॅलो शंकर्या आय आय हॅलो आय थांब आज माझं ऐक नाही मुत होत आहे अरे बोलणार रे लवकर लय मार खाल्ला रे मी आय माझं शितलीव प्रेम आहे शितलीचं माझ्यावर प्रेम आहे आम्ही दोघं एकमेकाशी लगीन करणार आहे मला माहित आहे तुला ती पसंत नाही पण आपल्या घरची सूट शितलीच होईल हा चालतंय ठीक आहे हा ठीक आहे शंकर्या फोन आलाय फोन शंकर्या आयचा फोन आहे आयचा फोन आहे हॅलो शंकर्या
तयारी लागली होय. हॅलो हॅलो बोल की ग. आवाज येतो हॅलो हा येतोय आवाज. खर 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 आवाज येत हा काय म्हणत होतास तू हॅलो हॅलो काय म्हणत होतास काय म्हणत होता म्हणजे मग चालतंय कशाला म्हणली. नाही ती संगी मावशी आली होती ना ती म्हणत होती प्रियाचे पप्पा येणार आहेत उद्या तुझ्या आणि प्रियाच्या लग्नाची बोलणी करायला तर मी म्हणला चालतंय ठीक आहे तिने मला विचारलं की तुमच्या पोराचं बाहेर कुठं आहे का मी म्हटला माझा पोरगा माझ्या शब्दाच्या बाहेर नाही कुणाला घेऊन आला ना त्याची पण तंगडी मोडीन आणि तिची पण तंगडी मोडीन असं सांगितलंय. शंकर्या तू काय म्हणत हॅलो हॅलो माझं लय प्रेम आहे तुझ्या. पुळचट पिचक्या माझं आयुष्य सुन आहे तुझ्याशी. नाही बोलायचं मला. मला ओ सोडून नको. पाहुणं स्टार्टर हा निघा हिचा ही असं जोरदार टाळ्या. खूप मस्त झाला परफॉर्मन्स. आपण विचारूया हास्य रसिकांना. सोनाली. सगळ्यात आधी सागर तुझं स्वागत. खूप शुभेच्छा तुला. शिवाली किती तू काड्या लावत होती सगळं. थांब होऊ दे त्यांचं पुढे काहीतरी. स्किट नाही होणार ना मग. नमा तू ना दुसऱ्यांदा आई फोनवर बोलली ना की मी ते वेगळंच सांगत होते त्यांना आणि तू काय म्हणत होतास त्याच्यानंतर तुझ्या रिॲक्शन्स दिल्यास त्या अद्वितीय होत्या. वा वा. अद्वितीय. प्रथमेश मस्त. ओमकार तू मला असं वाटलं की तू मुंबईचा आहेस आणि तू कुठल्या तरी कामाला अवघडवाडी शोधायला चाललेला आहेस. खूपच कन्व्हिन्सिंग. सगळ्यात पृथ्वीक मला तुझं कौतुक वाटतंय. कुशीवर आत्महत्या करायला झोपला होतास. कुणाचंच धाडस नसतं झालं गाडी पुढे काढायचं. फारच छान फारच छान. थँक्यू. मंडळी एका घरात येणार आहे नवा जावई. बघूया त्याचं स्वागत कसं होतंय ते. आणि ही धमाल दाखवायला येत आहेत आपल्या हास्य जत्रेतील अतरंगी हास्यवीर. प्रिया मला भीती वाटते. ऐक ना प्रिया. काय घाबरतोयस तू हॅलो एव्हरीवन आय एम अ गौरव मोरे फ्रॉम पॉवर फिल्टर पाडा. टाणा ना बस झालं. काय घरात नाही येणार आहेस किती घाबरतोयस प्रेम करताना घाबरला होतास एवढा मग आता का घाबरतोयस. अगं ते बरोबर आहे पण ऐक ना तू बोल ना तुझ्या बाबांसोबत यार. मी काय बोलू तू बोल ना लग्नाचं पप्पांसोबत आणि ते हो म्हणतील. अगं मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे. पप्पासोबत कुठे लग्न करू मी. अरे पप्पांनाच परमिशन विचार लग्नाची पप्पा हो म्हणतील. पप्पा अगं ऐक ना पण प्रिया तू बोल ना ते मारते. पप्पा हो म्हणाले ना की आपण उद्याच लग्न करू. हो आणि परवा हनीमून करू. ओ ग माझा लोना मासा सॉरी मोनालिसा. कुठलं लाज नाही दोनदा लाजले कानाखाली. ऐक ना प्रिया ऐक ना मला भीती वाटते का तुझे बाबा मला मारतील ना त्याची भीती वाटते मला. नाही म्हणणार पप्पा. प्रिया ऐक ना हे बघ झोपले झोपू दे. झोपू काय बस. पप्पा आपल्याकडे कोण आलाय पप्पा. पप्पा उठा पप्पा पाहुणे आलेत. आलं काय पाहुणे आलं काय. बघू चष्मा. काका पप्पा हा माझा मित्र गौरव. पप्पा गौरव. गौरव तू. बोल हा काका मुद्दाचं बोल काय ना घाबरून बोलतो काका बोलतो. माझं प्रियावर खूप प्रेम आहे आणि मला त्याच्याबरोबर लग्न करायचं आहे. काका सोड. चिडू नका काका चिडू नका ना. एक मिनिट. माझं काय बोललास तू. माझं प्रियावर खूप प्रेम आहे आणि मला तिच्याबरोबर लग्न करायचं आहे. नक्की. हो बाबा. नंतर मग हे ना नक्की. हो बाबा. लग्न करतो नक्की. हो बाबा मी करतो लग्न प्रिया बरोबर. हा लग्न करायला हा लग्न करायला तयार. मुलीला चांगला पती मिळाला देवा. मी आता मरायला मोकळा. काय लगेच पळा पप्पा.
पोरीला पती मिळाला पोरीला एवढ्या चांगला आनंदात लगेच कुठे जात आहे अजून आपल्याला 12 मिनिटं काढायची आहेत. पोरीला चांगला पती मिळाला होय, होय. पोरांना बोलवतो पोरांना ए श्रमेश मारणार. ए विराज ए दत्तू चौथा कोण आहे निखिल अरे या रे या रे या अरे भाऊजी आले भाऊजी 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 फुस फुस भाऊजी भाऊजी कोण आहे ही लोक हे काय नाग्यांनो हे काय फुसफुस भाऊजी हे काय अरे आम्ही असे खूप एक्साइटेड झालो की आम्ही नाग डान्स करतो. हो काय बापरे हे नाग्या नको डान्स केलाय नाग डान्स केलाय हे म्हणजे माझे 4 मेवणे ओ पण सासरा एकच आहे आता सासरा एकच असणार ना एक सासरे आणि 4 मेवणे आम्ही भाऊ चार आमची प्रिया बहीण प्रिया. काय परत एक सांगा काय घेतलं ते आम्ही भाऊ चार आमची प्रिया बहीण प्रिया. आमची प्रिया बहीण कुठं मॅच होते का हे हा? आम्ही भाऊ 4 आम्ही चौघे हुशार हे मॅच होतंय उगाच आपलं काय बोलताय यार असू दे ना 4 मेवणे ए, आता तुमच्या दीदीचं लग्न होणार मग दीदी ना हा घरी घेऊन जाणार आणि मग हो. दीदीचा संसार होणार तुमची दीदी सासरी जाणार थांबा रे अरे ऐका ना अरे आमची दीदी निघून जाणार पण अरे कोण आहे हा कोण आहे भाऊ झाला पण 4 काना खाली मारला मला भाऊ कोण ऐका ना ओ बाबा हे कोण आहेत बाबा हा ऐक ना गौऱ्या काय सगळं छान आहे ना पण फक्त एक अडचण आहे. काय ग नाही प्रिय, तो अडचण माझा प्रॉब्लेम काय पप्पा? जावे बापूला नाही करायचं. एक मिनिट मला सांगा आता मी तुमचं जावई होणार आहे ना मला सांगा काय प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम मी नाही म्हटलं ना बरं सांग जाऊ दे बाबांच्या दोन्ही गुडघ्याचं ऑपरेशन करायचंय गौऱ्या. बाबांच्या दोन्ही वाट्या. अरे पोराला थांबा थांबा जा. अरे एवढं बाळा एवढं करू नये बाळा सकाळी उठायचं आपल्याला झोपेत एवढं करू नये जावे बापू आता लग्न करायचं म्हटल्यावर मला गुडघे तर नीट असले पाहिजे आयुष्यभर एवढा गुडघ्यांचा वापर केला आता दुखतायत 4थ्या माळ्यावर घर हो लिफ्ट नाही चढ उतार केवढं करावं लागलं पण आता लग्न म्हटल्यावर करावं लागणार म्हणजे कसं माहित आहे मला ना हे गुडघ्यांना हे असं हे एवढं चालायला जमतो पण लग्नात कसं मला असं सुद्धा हे होत नाही थोडं जमतो म्हणजे असं त्या होत नाही जावई बापू म्हणजे लग्नात काय सगळे सर्व असंच पण चालायचं म्हटलं तर जमणार नाही मी पोरीला उचलणार तिला टिक्का लावणार तिला कन्यादान करणार गुडघ्यांचा तर वापर झाला पाहिजे गुडघ्या नाही गुडघ्या ऐकत नाही आपण करूया तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन तरी किती खर्च आहे अंदाजे तुम्ही करा मी करतो ना पण तुम्ही नका करू अरे मी करतो ना मी तुमचं जावई आहे ना पप्पा सांगा डॉक्टरांनी 6 लाख रुपये सांगितले करशील ना नाही प्रिया जावे बापूला नाही सांगायचं हा खर्च माझा आपण करायचा नाही मी आहे ना तुमची मुलगी अजून जिवंत आहे ना पप्पा. हे बघ माझे सेव्हिंग्स आहेत हा त्याच्यावरती जे थोडेसे पैसे लागतील ना गौऱ्या तेवढे फक्त देशील. तुझी किती सेविंग आहे प्रिया 13,500 तुम्हाला काय टेन्शन घेऊ ह्याची सेविंग असली तरी माझी सेविंग आहे जरा काय लागलं तर तुम्ही द्या बघ तुमची किती आहे 417 रुपये वरचं काय थोडंफार लागलं थोडेसे फक्त गौऱ्या. 5,86,000 हे थोडेसे पैसे हे होतं म्हणून ते मला भरायचे आहेत तुमची सेविंग 14,000 पण होत नाही हो आता हे ऑपरेशन मला करायचं आहे हे जे 4 संटे घरामध्ये बसवलेत
हा ह्यांची एफडी असेल ना ह्यांच्या काही सेविंग असेल की नाही त्यांची करिअरच होत नाही तो. ह्यांचे करिअर होत नाहीत का कारण त्यांना घराबाहेर पडता येत नाही ना. का का अरे, प्रिया ए प्रिया एक मिनिट इकडे ना ए, प्रिया गेला अगं, का प्रिया बा? थांब, काय झालं गेला का बा? गेले 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 पप्पा एक मिनिट प्रिया, प्रिया. या प्रिया, पोलिसांचा वाढत चाललाय. दर 2-2 तासाने राऊंड अपला येतात. आपण यांच्या चौघांची ना लपायची जागा बदलली पाहिजे. आता तुझं लग्न होणार आहे ना, तुमच्या घरी लपूया जाऊ बापूया. माझ्या घरी लपूया एक मिनिट काय चाललंय हे पोलिसांचा सायरन वाजला हे लोक लपले काय कारण आहे काय कारण काय नाही मग? हे फरार आहेत ना. काय केलं ह्यांनी फरार आहे ते आता काय करायची गरज आहे का? फक्त करिअर करत होते पोलिसांच्या मागे लागले. आता हा रमेश हा, त्याला बनायचंय शास्त्रज्ञ. काय सांगताय शास्त्रज्ञ बनायचंय, पोलीस मागे लागले आहेत. भाऊजी सांगतो मी. शास्त्रज्ञ म्हणायचं तुला हो काय सांगतोस हो भाऊजी मला ना शास्त्रज्ञ बनायचं आहे. मला ना लहानपणापासून अशा ना मशीन खोलून बघायला आवडतात. आता सध्या ना मला मोबाईल खोलून बघायचा होता हो, पण पप्पा आणि ताई मला मोबाईलच देईना. मग मला राग बाईक काढली आणि घोडबंदरला गेलो आणि रिक्षात बघितलं तर MHJ मधली एक हिरोईन मोबाईलवर खेळत होती. म्हटलं तशी ती काय करत नाही म्हणून मोबाईल हिसकावला, घरी आलो, मोबाईल उघडला, तेव्हा कुठे माझं मन शांत झालं. आता मला सांगा याच्यात माझी काही चूक आहे का? पोलीस माझ्या मागे लागलेत, शास्त्रज्ञांचं कौतुकच नाहीये. ए नाग्या अरे तू त्या हिरोईनचा मोबाईल चोरलास. अबे हा चोर आहे नाही आता तुला मोबाईल खोलून बघायचाच होता, तुला एवढी आवड आहे तर स्वतःच्या पैशाने घ्यायचा ना विकत. अबे हा चोर आहे म्हणून पोलिसाच्या मागे आहे. नाही, 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 बाबू, चोर नाही. मग उद्या तुम्ही माझ्या निखिलला पण चोर म्हणाल. मी तर कशाला चोर म्हणू, हा चोर आहे. नाही भाऊजी मी स्पोर्ट्समन आहे. कोण आहे स्पोर्ट्समन. हा स्पोर्ट्स धावायला आवडतं भाऊजी मला. क्या बात आहे. मला खरंच धावायला खूप आवडतं एक नंबर यार. भाऊजी. म्हणजे मी रस्त्यावर धावायला जातो ना हा. तर मी इतरांना सांगतो माझ्यासोबत शर्यत लावा. मग? पण कोण शर्यत लावतच नाही भाऊजी. एका पॉइंटला वैतागलो, एकाचं पाकिट मारलं, चेन चोरली, तेव्हा सगळ्यांनी शर्यत लावली माझ्यासोबत. मी एकटा पुढे धावत होतो, बाकी सगळे मागे धावत होते भाऊजी. मी पहिला आलो, तेव्हापासून मी पहिला येतोय भाऊजी. पण पोलीस मला नेहमी पकडून घेऊन जातात. मी एवढी मेहनत करतो, मी एवढा चांगला धावपट्टू आहे, पण माझं करिअरच होत नाही. तू ज्याला धावपट्टू म्हणतोस ना त्याला आमच्या घरात पोरं काय म्हणतो का काय ना करत आहे. हा स्पोर्ट्समन आहे. अरे हा चोर आहे, हा पाकिट चोरतो, चैन चोरतो, हा पण चोर आहे. दोन्ही परत चोर आहे. नाही नाही भाऊजी या सगळ्यांचं जाऊ दे. माझं काय प्रॉब्लेम आहे? मला तर जादूगर व्हायचं होतं, तरी पण मला घेऊन जातात पोलीस. काय सांगतोय तू जादूगर आहेस? तू काय करतोस? मी काही गायब करतो. चल हा क्या बात आहे यार. हे बघा हा चांगला पोर आहे तुमचा. हा? तुमचा मोबाईल गायब केला मी, कळलं तुम्हाला? केली की नाही जादू? हा. माझा मोबाईल दे, माझा मोबाईल दे, अरे ती काय माझा ती मोबाईल दे. भाऊजी विकला मी तो. विकला हास्य जत्रेमधला फात फाजील. माझा मोबाईल दे, माझा मोबाईल दे, माझा मोबाईल दे. याने माझा मोबाईल, अरे, माझा मोबाईल चोरला यांनी, माझा मोबाईल. नाही. हा जादूगर नाही आहे. ह्याच्या बाजूला जादूगर शब्द असा उभा लिहिला ना तो पण शब्द मोठा वाटेल. भिकार एवढा बारका आहे. माझी पोरं चोर नाही. माझी चोर नाही पोर. भाऊजी भाऊजी माझं वेगळं आहे. तुमचे 3 पोरं चोर आहेत. आता बोल बाबा. मला ना खूप मोठं वन्य फोटोग्राफर व्हायचं होतं. काय सांगतो? हो तुला म्हणजे तो वाईल्ड फोटोग्राफी? क्या बात आहे. हा खरंच वेगळा भाई, तू खरंच वेगळा यार. मग काय झालं? पण पप्पांनी मला जंगलातच नाही जाऊ दिलं. कसं सोडू? प्राण्यांची जबाबदारी कोण घेणार? कसं सोडू त्याला जंगलात? पण आमचा विराज हा हुशार. जंगलात फोटोग्राफी नाही करायला मिळाली म्हणून काय आलं, चाळीतच फोटो सेशन केलं त्याने. हो, फोटो सेशन म्हणजे प्रत्येकाच्या घरातल्या उघड्या फटीतनं फोटो काढले आहेत, खिडकीच्या फटीतनं फोटो काढले आहेत. बरं काढून थांबला नाही, चाळीत प्रदर्शन लावलं माहितीये. आज चौगले आंघोळ करतानाचा फोटो, मिश्रा भाभी कपडे धुतानाचा फोटो, सुमन आणि शंकर ते झाडामागे भेटले त्याचा फोटो. अहो एवढंच काय,
एक नवीन कपल आलं होतं, त्यांची फोटोग्राफी तर पण चाळीतला ना कलेची अक्कल नाही, किंमत नाही. मारलं माझ्या पोराला आणि पोलीस मागे लागलोय माहितीये. तुमच्या पोराला उचलू आपटला पाहिजे, याला कळतं का? तुला कळतं का तू काय केलंस ते? अरे हा वाईल्ड नाही, वाईट फोटोग्राफर आहे हा. अरे आर्ट आहे त्याचं गौरव. हे कसं आर्ट? लोकांच्या आंघोळ करताना फोटो काढायचे, हे आर्ट आहे? जाऊ बापू, मान्य आहे बघा. आता या माझ्या या 4 कच्च्या मडक्यांची जबाबदारी तुमची. अरे 4 मडकी वेळीच फोडा, कळलं का? हे सुरई, ही 4 मडकी आणि गाडो मी घरी घेऊन जाऊ? नाही, माझी सुरई पण काही कमी नाही आहे. माझ्या सुरईला जीवशास्त्राची आवड आहे. तुला जीवशास्त्राची आवड आहे? वेगळा भाऊ तिकडे असेल का? बोलले नाहीस तू मला तुला जीवशास्त्राची आवड आहे ते? अरे म्हणजे असं काही नाही यांच्यासारखं. माझ्यात उत्कंठा आहे. मला ना माणसाच्या आतड्याची लांबी मोजायची एकदा. भाऊजींची मोजूया आपण. एक मिनिट, ए. मी आला धरा. या इकडे. ए, तू उत्कंठा. व्हिडिओ काढ. ए. ए, तू सूर्य आणि टेप घेऊन ये जा. कुठली उत्कंठ? काय करायचं तुला? व्हिडिओ झाला की दाखवा मला. छोटं सकट मारणार, अशी बाहेर काढणार, मोजणार आणि अशी परत आत खोचून ठेवणार. अबे तिकडे चड्डीची नाडी आहे का? काढली परत ठेवली? कळणार नाही नाही तुला. मी माझं लग्न मोडलं. आज पहिल्यांदा गौरव मोरे स्वतःचं लग्न मोडतोय. हे आमिर दादा वाजव रे. वा वा, मॅडनेसचा कहर होता हा परफॉर्मन्स मध्ये. आपण विचारूया प्रसाद, काय वाटतं? वा 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 वा, फार सुंदर, फारच सुंदर. या स्किटच्या निमित्ताने एक वेगळा भाऊ नाही, एक अख्खी वेगळी फॅमिली मिळाली या मंचाला आणि त्या फॅमिलीचं प्रचंड जोरदार स्वागत. फार इंटरेस्टिंग कॅरेक्टर्स आहेत सगळी. सगळ्यांचेच अटेम्प्ट खूप मस्त होते, फारच मस्त होते. फक्त विराज, मी वन्यजीव फोटोग्राफर असं म्हणताना तू केसाचं केलं, त्याचं एक लॉजिक मला सांग, म्हणजे माझं वेगळेपण जपून मला घरी जाता येईल. नाही हरकत नाही. पण विराज, कन्सिस्टंटली अटेम्प्ट करतोयस वेगवेगळे आणि सगळेजण तुला तेवढ्याच उत्साहाने सामील करून घेत आहेत, याबद्दल आज तू सगळ्यांचे आभार मानले पाहिजे असं मला वाटतं. वा, फॅन्टास्टिक, खूप मजा आली. थँक्यू. मंडळी, लव अँड लावणी या नाटकाच्या निमित्ताने त्यातील कलाकार म्हणजेच लावणी सम्राज्ञी शकुंतलाताई नगरकर, गौरी जाधव आणि पुष्पा सातारकर आपल्या हास्य जत्रेत सहभागी झालेले आहेत. आता त्यांच्या नृत्याचा आनंद घेण्याची संधी आपण सोडली नाही पाहिजे. काय? अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. तर बघूया लव अँड लावणी या नाटकातील लावणी नृत्याची धमाल. काय झालं ताई? काय झालं? हा, काय ग? दूर उभे का, दूर उभे का? लांबचे लोक जवळ कशाला बोलवते? असं काय करता ताई? का? असू दे ना. अगं, आपल्याकडे एवढा हँडसम पोरग आहे, किती जवान आहे, किती तरुण आहे, कोण? दिसायला देखणा आहे. कोण कोण? हे बघ, समोर बसलाय तिथं, हा नाकाला हात लावलेला. हा 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 तोच. हा, मला आवडतच नाही. का? नाहीच आवडत. काय आवडत नाही? काय नाहीये त्याला? त्याला काय नाही? हा? की त्याला नाक नाही, डोळे नाही, कान नाही, हात नाही, पाय नाही, काय नाहीये? त्याचे दात बघ कसे असे राक्षसासारखे आहेत. म्हणजे तो वासाड्या दिसतो का? हो ना. मग तुला कोण आवडतं? रंग सावळा इश लय नको लाडत येऊ. फिल्टर काय? पाडा. हा आवडतो का? हा ना, किती छान आहे ना. नीट जायचं आहे ना इथून. ताई असू दे ना, ताई राहू दे ना, असं काय करतो? नाहीतर मग बघाशी कमी धुलाई झाली, आता डबल होईल. ताई त्याचं लग्न होत नाही ना, मी आहे ना इथं. ते बघूया तर आपण बामणाकडे चौकशी करू. फिल्टर पाडा. तर मंडळी, हा भाग इथेच संपतोय. आपण भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बघत राहा तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची पुन्हा 4 वार हास्याचा सौगात. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सुरू होतोय विनोदाचा सन्मान सोहळा. अर्थातच तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संसार. विनोदाचं मानपान करून तुमच्या पुढे तो विनोद सादर करायला तयार आहेत सगळे हास्यवीर. त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत.
आणि विनोदात कसलाही भेदभाव न करता सगळ्यांना पहिल्या नंबरचा करंडक द्यायला तयार आहेत आपले दर्दी हास्यरसिक, सुंदर, प्रगल्भ आणि दिलखुलास सोनाली कुलकर्णी. गोड 8 बॉस देखणा माझा पशु. स्वागत करूया प्रसाद ओक यांचं. मंडळी, आता इथे होणाऱ्या लाल गेंड्याची मस्ती नावाच्या सिनेमाचं शूटिंग. तर बघूया आपण इथे काय गंमत होणार आहे ते. आपण असं करू. ऐक ज्ञानेश्वर, ऐक. आपल्याला पहिला वन टेक घ्यायचा आहे. काही झालं तरी पहिला वन टेक घ्यायचा आहे. म्हणजे काय होईल, तू असा श्रमेश 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 ओव्हर श्रमेश ओव्हर नमा ओव्हर. श्रमेश प्रथमेश कुठे ओव्हर? प्रथमेश माझ्या समोर आहे. ओव्हर. हॅलो नमा मी इथेच आहे. ओव्हर. हॅलो सगळे 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 आर्टिस्ट कुठे आहेत? ओव्हर प्रथमेश ओव्हर. हॅलो श्रमेश, सगळे आर्टिस्ट मला स्टेजवर पाहिजेत. ओव्हर. मी इथे मरण्याचा बिजी आहे. प्रथमेश, तुला 1000 वेळा सांगितलं माझ्यावर काम सांगू नको. ओव्हर. हॅलो श्रमेश, तुला बिरबलची गोष्ट माहिती आहे का? ओव्हर. तू सरांनी सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेव. ओव्हर. अरे तुम्ही भांडू नका रे. ओव्हर. नमा ह्याला सांग माझ्याशी भांडू नको. ओव्हर. सर, मला हे आवडत नाही. ओव्हर. ओव्हर. मी 1000 वेळा सांगितलं मी इतका busy आहे. अरे, ओव्हर, ओव्हर, अरे ओव्हर. गप्पा आहे. झालं तुमचं ओव्हर झालं. हा? किती ओव्हर करताय रे? अरे वॉकीला रिचार्ज लागत नाही म्हणून वाटेल ते बोलाल का? काय चाललंय, काय चाललंय? युद्ध सुरू आहे. सॉरी सर. सॉरी सर. सॉरी सर. अरे स्मगलिंग करताय? नो सर. नो सर. नो सर. अरे सगळ्यांनी नकारे उत्तर देऊ. मूर्ख कुठले? अरे काय काय खूप काहीतरी अविर्भाव आहे फक्त मोठं करण्याचा. काम शून्य करताय तुम्ही. अरे नका रे, सगळ्यांनी उत्तर नका देऊ. आर्टिस्ट कुठे आहेत? सगळं तयार आहे इथे. आर्टिस्ट कुठे आहेत? मला 5 मिनिटात आर्टिस्ट स्टेजवर हवेत. इथे सेटवर हवेत मला. चला लवकर. श्रमेश आर्टिस्टला बोला. ओव्हर. प्रथमेश आर्टिस्टला ओव्हर. सरांना आर्टिस्ट हवेत. ओव्हर. श्रमेश, तुला किती वेळा सांगितलं मी प्रॉपर्टीवाला आहे. मी आर्टिस्ट कोऑर्डिनेटर. बाजूबाजूला असताना वॉकीवर का बोलताय तुम्ही? मूर्ख कुठले? हॅरी यार, ह्यांचे वॉकी टॉकी काढून घ्या यार. हॅलो पायस. पायस आज सेटवर आलाच नाही यार. पायस ना सेटवर नसतो, फक्त क्रेडिट मध्ये असतो. गरज आहे याची. स्किटला गरज आहे याची. ओव्हर. ह्यांचे वॉकी काढून घेतले ना. नमा सर सेटवर आलेत. ओव्हर. येस येस प्रथमेश मीच घेऊन आले. ओव्हर. दिसतंय ना सेटवर आले ते. सॉरी सर. सॉरी सर. ओव्हर. ओव्हर. सर प्लीज बसा. नाही सर, सॉरी सर, ते जरा असिस्टंट त्रास. बसा. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. कसं आहे सर? बाकी ओके? मस्त झाली सगळी तयारी. झाली आहे सर. आपण सुरू करू लगेच. लुक कसा वाटतंय? लुक सर एकदम खतरनाक सर. एकदम खतरनाक. मिशा काढू का? नाही मिशा नका काढू सर. दाढी फक्त कसं वाटेल ते. मिशा नका काढू. कॉफी, बर्गर, बटाट्याच्या काचरा वेर. सर फ्रेंच फ्राईज म्हणायचंय का तुम्हाला? हा, बटाट्याच्या काचऱ्या वेर. गो. सर मी डिरेक्टर आहे. हा मग नॅशनल अवॉर्ड मिळालाय मला. हा मी बघतो सर. बघा ना काहीतरी ते बर्गर बिर्गरचं बघा. लवकर बघा. श्रमेश सरांच्या नाश्त्याचं बघ. श्रमेश. ओव्हर. प्रथमेश सरांना बटाट्याचे काचरे हवेत. ओव्हर. मी प्रॉपर्टीवाला. ओव्हर. अरे त्या दीपकला सांगा रे. दीपकला सांगा. दीपक बटाट्याच्या काचऱ्या. ओव्हर. बसायला. आणि दीपक अरे ते 2 ज्युनियर्स कुठे ह्यांच्या बरोबर असतात ते? अरे लाल गेंडा गँगचे ज्युनियर्स आहेत ना, ते दोघं आणा ना त्यांना. श्रमेश सर बोलत ज्युनियर. प्रथमेश तू ज्युनियरला बघितला. ओव्हर. मी एवढंच करायला नाही आलं. ओव्हर. अरे बाजूला असताना तुम्ही का वॉकीवर बोलता? मला कळत नाही रे. का बोलता वॉकीवर?
त्रास झालाय सर, काय सांगू ना, या असिस्टंटचा त्रास झालाय सर, त्रास. हे असतात ना, ही कॅटेगरी असते माहितीये तुम्हाला सर, आम्हाला शिकायचंय पण आम्हाला पैसे नकोत, आम्हाला शिकायचंय. ही असिस्टंट डिरेक्टरची कॅटेगरी लय घातक सर, लय घातक. त्यापेक्षा मी एवढे फिल्म केलेले आहेत, मला एवढे पैसे पाहिजेत, हे बरे काहीतरी देतात, तरी इनपुट तरी देतात. मला पैसे पाहिजेत. नाही सर, तुम्हाला पैसे देणार सर, तुमचं कॉन्ट्रॅक्ट वगैरे रेडी सर, रेडी सर, रेडी सर, रेडी सर. येस सर. बस बस. आधीच आलेले आहेत. प्रथमेश ओव्हर. अरे दिसतंय मला राजांनो, दिसतंय. चष्माही लावलाय मी, दिसतंय मला. सॉरी सर. सॉरी सर. नको बोलूस, तू नको बोलूस आता. ओव्हर. नमा कॉस्ट्युम. सर हे पंटर आहेत तुमचे. ओके सर मी दत्तू मोरे. नमस्कार सर, मी निखिल बने. चित्रपटाचं कास्टिंग कोणी केलं? सर मीच केलंय सर, मीच. आपण असे दणकट पाहिजेत ना. हा. मी लाल गेंडा गँगचा लीडर आहे का बाल गेंडा गँगचा लीडर आहे? काय नाही सर, ते हट्टे नसले तरी सर, विनोदाचं टायमिंग कमाल आहे त्यांचं. काय आपली विलन गँग जरी असली तरी कॉमेडी गँग आहे ना, जरा कॉमिक आहे ते सगळं. आम्ही हट्टेकट्टेच घेतले होते सर, हेमंत पाटील आणि निमिष कुलकर्णी असे मस्त घेतले होते, पण म्हटलं नंतर राहू दे. काय आपल्याला ऍक्शन सिक्वेन्स चीट करता येईल, कॉमेडी कशी चीट करणार. या दोघांना घेतलंय. नमा यार, कॉस्ट्युम कुठवर आलाय? नमा सर बोलत आहे. रमेश कॉस्ट्युम आणलेत. ओव्हर. त्यांना दे, सरांना आधी दे, सरांना. सर नमा टी शर्ट आलेत. ओव्हर. ओके मीच घेऊन आलेत. ओव्हर. अरे हा काय? हा कुणाचा टी शर्ट आहे? तुमचं सर. हा मी घालायचा आहे? याला कसा घालू? सॉरी काय आहे यार नमा? सॉरी सर. सॉरी सर काय सॉरी सर? अरे लाल गेंडा आहे ना तो, का गेंड्याचा पिल्लू आहे तो नमा? काय करायचं मी सांग आता. सर तुम्ही मला बोलता बोलता गेंड्याचं पिल्लू म्हणलंय बरं का सर. आय एम सॉरी सर, मला तसं म्हणायचं नव्हतं. तुम्ही बसा सर, मी करतो, मी मॅनेज करतो. सगळ्या रिक्वायरमेंट्स दिल्या होत्या. करू नको, सगळ्या रिक्वायरमेंट दिल्या होत्या ना, मग चूक कशी होते ना? सर मला नाही माहिती सर, मला नाही माहिती. सर तू नको बोलूस नमा. मला 5 मिनिटात दुसरा टी शर्ट हवा इथे, आत्ताच्या आत्ता 5 मिनिटात आणून दे मला. ओके सर. रमेश दुसरा टी शर्ट कुठले? दत्तू हा बघ तुला बसतोय का? नाही सर, मला लहान मुलांमधला एक्सेल लागतो सर. हा नाही हा त्यातला स्मॉल आहे. हा नाही हा तुम्हाला. सर आपण टी शर्ट येईपर्यंत आपण रिहर्सल करून घेऊया का सीनची? हो. हा चालतंय तुम्हाला? बटाट्याच्या काचऱ्या अजून आल्या नाहीत. हा अरे ते बटाट्याच्या काचऱ्या बघा ना कोणीतरी. सर आपण तिकडे सीन करायला येऊया. या. ओके. तुम्ही दोघं मागणं येणार, धावत येणार आणि मग इथे सरांकडे खुर्चीवर बसलेले असतात, तिकडे येऊन डायलॉग बोलणार. हॅलो रमेश, इथे सेटवर कोणतरी मध्ये फिरतायत, प्लीज. ऍक्टर आणि डिरेक्टर मध्ये तिकडे चल तिकडे. ओव्हर. सर तुम्ही इथे बसा. हा ते धावत येतील आणि सीन होईल सर. ओके. रेडी आहात ना रे दोघे? हो यस सर. हा ऍक्शन. गेंडाबाई गेम झाली. आपण त्या पोराला सोडला, पण त्यांनी पैशांनी भरलेली बॅग आपल्याकडे फेकलीच नाही भाई. हो भाई, उलट पोलिसांचीच फिल्डिंग लावली होती भाई. आम्ही कसे बसे वाचलो भाई. हो भाई. काय माझ्याशी गद्दारी, लाल गेंड्याशी गद्दारी. त्यांना सांगा माझं नाव आहे लाल गेंडा. जान लेना है मेरा धंदा. एका बुक्कीत करतो मी चेंदा मेंदा. सर हे काय केलं सर? बाहेर आला ना कॅरेक्टर मधून. क्या बात आहे परफेक्ट सर. मस्त लिहिले. थँक्यू. काल रात्री मी याचा अभ्यास करत होतो. अच्छा. म्हणजे आपला हा विलन आहे ना, कवी तत्वाचा आहे. हा म्हणजे सगळी त्याची वाक्य अशी कवी प्रमाणे आहेत. तो भोळा आहे, म्हणजे कसा म्हणून तुला हळवा आहे तो.
नाही सर तो तुम्ही जा तिकडे जा. चला तिकडे उठा. सॉरी. हळवा नाहीये सर तो 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 खूप क्रूर आहे, असा भयंकर क्रूर माणूस आहे तो. नाही पण जरा हळवा असेल ना. अहो, जरा पण हळवा नाहीये सर तो. अहो सर हिरोच्या चड्डीत विंचू टाकतो तो एका सीन मध्ये. तो हळवा कसा असेल मला सांगा? हळवा नाहीये तो असा भयंकर आहे तो, असा विकृत आहे तो सर, विकृत आहे. असा, हा 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 येऊ दे सर, येऊ दे सर 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 टी शर्ट आणलंय सर. सर टी शर्ट आणलंय. टी शर्ट एकदा ट्राय करून घेऊया. मी सांगतो तुम्हाला ते बारकावे बारीक बारीक सांगतो. टी शर्ट ट्राय करून. ओके सर मी सर व्हेरी नाइस व्हेरी नाइस. तुला हो हाँ, ओके क्या ना? बात. ओके. ये बात ओके सर. हाँ क्या काय जाऊ दे. हे काय आहे? टी शर्ट आहे सर. अरे अख्खी गेंडा गँग याच्यात बसल. आय नो सर आय नो सर. मला कळतंय. तुम्ही बसून घ्या सर. मी बघतो काहीतरी. नमा अगं काय चाललंय तुझं? सॉरी सॉरी सर. अरे सॉरी सर म्हणजे का खऱ्या गेंड्याला शिवलायस का टी शर्ट? रडू नकोस नमा, रडू नकोस. सर काय रे सर आम्हाला शिकायचंय सर. शिकतोय सर. नका शिकू. इथे इन्स्टिट्यूट उघडली आहे मी. सॉरी सर. मूर्ख कुठले. काय करायचं मी? सॉरी सर. काय करायचं मी? लेट मी सजेस्ट वन थिंग सर. हा सजेस्ट. हा मला कळतं सर. माझ्याकडे एक पिवळ्या रंगाचा टी शर्ट आहे ह्यांच्या मापाचा. तू आपल्या गँगचं नाव काय आहे? लाल गेंडा. आणि पिक्चरचं नाव काय आहे? लाल गेंड्याची मस्ती. मग तू पिवळा टी शर्ट कसा काय देऊ शकतेस? सॉरी सर. पिवळ्या गेंड्याची मस्ती कसं वाटतंय ऐकायला नाव? लाल गेंड्याची मस्ती हे पण काय लय भारी नाव नाहीये. कसं नाव आहे? पिक्चरचं नाव असं थिएटरला लागलंय. आज कुठला प्रियकर प्रियसीला म्हणाल का ए डार्लिंग चल आपण लाल गेंड्याची मस्ती बघायला जाऊ. आपल्या पिक्चरला आवड तरी मिळेल का हे असं नाव अहो, असल्यामुळं? पण मी नाही ठेवलंय सर नाव. मी नाही ठेवलंय. ती लेखकाची गेंडा मस्ती आहे. तुम्ही जाऊन बसा ना तिकडे. प्लीज तिकडे जाऊन बसा. अजून बटाट्याच्या काचऱ्या आल्या नाहीत. अरे अरे यार यांनी बटाट्याच्या काचऱ्या द्यायला आला. मरेल हा माणूस इथे. मी का मरेन? मी नॅशनल लेवलचा माणूस आहे. त्याचा काय संबंध आहे सर? तुम्ही बसा ना. येतायत त्या काचऱ्या. बर्गर तरी मागवा मग. अरे द्यायला काहीतरी. सर सर तुम्हाला बिरबलाची गोष्ट माहिती आहे का सर? काय आहे काय आहे काय म्हणायचं काय आहे तुला ते सांग. आपण बिरबलची चतुराई वापरली तर टिंग. वापर काय वापर काय वापरतोयस ते बघू. हे कोण आहेत यार ही लोक? हसू नका तुम्ही हसू नका. काढून टाकेन पिक्चर बंद. I got it, sir. I got it, sir. I got it, sir. I got it, sir. I got it. I got it. अरे यार प्रथमेश तूच रे तू सोड मला. अरे सोड. हे घाल रे घाल. सर ते खाते सर. टाकून देते टाकून द्या ते. टी शर्ट घाला. सर इकडे द्या. परकर हे काय सॉरी. टी शर्ट मिळेल ना का तुम्हाला? हा परकर आहे. मला दिसतंय. दोन गेंडे आणि परकर घातलेला गेंड्याची मस्ती असं पिक्चरचं नाव आहे का? नाहीये सर नाहीये ते. कुठला गेंडा परकर घालतो? अहो कुठला गेंडा टी शर्ट घालतो? सिम्बॉलिझम आहे ते. काहीतरी आपलं माझ्याशी बोलू नका. गेंडा नाही आहात तुम्ही, गुंडा आहात हे लक्षात घ्या. काहीतरी आपला आणि परकर आणलं. अरे अरे माझी अवेल ना होते. अवेल ना होत्या नाही माझी झाली आहे. परकर आणतोस तू? सर आम्हाला शिकायचंय सर. अरे नका ना शिकू रे नका शिकू. NSJ FTA उघडलाय मी इथे. फिल्मचं शूटिंग आहे. सर मी माझ्या बाबांना बोलून आलो की मी डिरेक्टर बनेनच सर. कोण आहेस तू? डिरेक्टर बने कोण आहेस तू? तुझे 5 पिढ्या डिरेक्टर बनणार नाहीत. डिरेक्टर सोडा तुमच्या तिघांच्या 5 पिढ्या प्रेक्षक पण बनण्याच्या लायकीच्या नाहीयेत. मूर्ख कुठले. लायकी आहे तुमची या ऍक्टर समोर परफॉर्म करायची, त्यांच्या बरोबर काम करायची लायकी आहे. यांच्या पायाजवळ बसायची तरी लायकी आहे का तुमची? कोण आहे हा माणूस? लायकी नसलेले सगळे. सर निघा तुम्ही. पण मी का यांना सांग ना जायला. अहो ते लाचार आहेत सर लाचार. मी यांच्यापेक्षा लाचार आहे. मला काम पाहिजे. अहो नाही सर
नाही नाही सर, तुम्ही कुठे लाचार आहो, तुम्ही नॅशनल अवॉर्ड विनिंग आहात. कसलं नॅशनल अवॉर्ड विनिंग हा? पिंपरी चिंचवड नॅशनल मिळालंय मला. 32 सेकंदाची शॉर्ट फिल्म केली होती, त्यात 3 सेकंद हसलोय मी. काही नाही हे सर. नका तुम्ही, नका ह्या फालतू ह्या थुकरट लोकांसाठी नका वेळ वाया घालवू आपला. निघा तुम्ही. नाही, माझ्याकडे पुष्कळ वेळ आहे. तो मगाचा लाल लांबडा टी शर्ट कुठं आहे? लांबडा टी शर्ट कशाला? मला सुई दोर आणून द्या, मी त्याला माझ्या मापाचं करतो. नको त्यांचं काम आहे ना, हे कॉस्ट्युम वाल्यांचं काम आहे. तुम्ही कशाला करताय? तुम्ही चांगले ऍक्टर आहात, तुम्ही हे काम करू नका. तुम्ही निघा. मला गरज आहे ना. तुम्ही निघा सर. हे परकर काढा, हा परकर काढा आणि निघा. चला 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 चला. अहो पण ऐका, ओ, काढतो लवकर काढ. निघा तुम्ही. ऐका तर. तुम्ही निघा. हा तुमचा रोल आता दत्तू करेल. दत्तू तू करतोय. डन करा. चला निघा. अहो सर ऐका ना, मी सगळं ऍडजस्ट करतो ना सर. नका काही ऍडजस्ट करू. निघा तुम्ही. मी तुम्हाला सांगितलं ना, निघा. गेट आउट. निघा. काय कर? मी या गेंड्याला घेऊन निघालोय. त्या गेंड्या बरोबर काय गुल्लू 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 करत बसायचं ते बस. बघू त्या गेंड्यात किती मस्ती आहे. अरे थांबा, अरे वा 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 वा. बघूया ही गेंडा मस्ती आपल्या रसिकांना किती भावली आहे. प्रसाद सर. अत्यंत उत्तम वातावरण निर्मिती होती पूर्ण प्रहसनामध्ये. सागर मस्त. बॅक टू बॅक 2 तुझे वेगवेगळे परफॉर्मन्स पाहायला मिळेल. आणि तू लाल गॉगलमध्ये जे आलास ते आहा बहारदार. आणि त्या एंट्रीमध्ये तुझा जो एक ऑरा होता, तिथपासनं ते तुझी लाचारी जी गुडघ्यावर बसून तो ग्राफ फार छान दाखवलास तू. फार मजा आली. ओमकार फॅन्टॅस्टिक. मी अनेक सेटवर असे असिस्टंट पाहिलेत, त्यामुळे मी नक्कीच तुझ्या भावना समजू शकतो. आणि त्या निगरगट्ट आणि शिकायचं असं म्हणून काहीही न शिकणाऱ्या असिस्टंटचं प्रतिनिधित्व तुम्ही तिघांनी इतकं अप्रतिम केलंय. ला जवाब. प्रथमेश, नमा आणि श्रमेश अफलातून कॅरेक्टरायझेशन होतं. अफलातून. फार मजा आली. सोनाली ताई. खूप मजा आली. ओंकार, मला पूर्णपणे तुझं फ्रस्ट्रेशन समजू शकते, कारण एखाद्या डिरेक्टरला काहीतरी डिरेक्ट करायचं असतं आणि अशी अवदसा जर मागे लागली तर कुठलाच काहीही शूटिंग कुठला दिवसही सुरू होणार नाही. अप्रतिम. म्हणजे तुझी तळमळ पोचत होती. कोणाला माहिती नसतं की डिरेक्टरला किती त्रास होतो. आणि त्याच्यासमोर असं जर असेल सगळं तर तुफान काम झालं तुझं आज. प्रथमेश, मी ओव्हर आहे, कम्प्लिटली ओव्हर. फार मजा आली मित्रांनो, खूप मजा आली. सागर फार छान, मस्त. तर मंडळी, आत्ता इथे सादर होणार आहे एक नाटक. आणि त्या नाटकाचं नाव आहे संगीत कांदे पोहे. जे घेऊन येणार आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. सुलक्षणा लवकर ये. अगं तुला बघायला मुलगा येणार ना आज. आली काय झालं? आली काय झालं? दिसते. हाय. वा 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 वा. बाबा अं, कशी दिसतेय? अगं सुंदर दिसतेस तू. खरं तर तू माझी मुलगी आहेस, यावर वादविवाद स्पर्धा होऊ शकते. बाबा इतकी सुंदर दिसतेस तू. वा वा. खरंच पोरी, तू आईवर गेलीस हे एक बरं झालं. तू जर आज माझ्यावर गेली असतीस तर हास्यछत्रच असतीस आज. गंमत केली. पण हे काय पुरे? हे काय? आज लोकेशन बघायला मुलगा येणार आहे. लोकेशन? स्थळ त्याचं मी लोकेशन. पडलं, सुरुवातीलाच पडला. हरकत नाही. आज मुलगा येणार आहे तुला बघायला. अतिशय चांगला मुलगा आहे हो. आणि नोकरी सुद्धा चांगली आहे. तुला नक्की आवडेल. अगं लाजली मुलगी लाजली. मुलगी डोरबेल वाजली. मुलगी लाजली, डोरबेल वाजली. हो माहितीये वाईट आहे, एवढं नको रिॲक्ट व्हायला. होय. नमस्कार. समीर प्रसन्ने. हो मी मानव. आम्ही पण मानव. आम्ही काय नाही आडनाव मानव, प्रसाद मानव. अरे हो, प्रसाद मानव. हो. हा. या. नाही
नाही चपला राहू देत. बरं नाही बाहेरच राहू देत, चपला बाहेरच राहू देत. हा, हा. या या ठीक. ये या 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 नमस्कार. नमस्कार नमस्कार. अगे हे ऐकलंस का? अगे हे आलेत, पाहुणे आलेत. या 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 बसा 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 बसा. हे पत्ता मिळाला काही? हे नाही जरा त्रास बीस काही नाही. व्यवस्थित आलो आम्ही. हा हा वहिनी नाही आले? वहिनी अरे वा 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 बायको नाही आली वाटतं. नाही नाही माझी बायको तुमची वहिनी आहे. आजा, या. हो, हो. माझी वहिनी. नमस्कार वहिनी. वा, वा, वा. मी ईशा मानव. काय नाव? ईशा मानव. अरे वा वा नमस्कार. हा आदी मानव. काय म्हणाला? आदिनाथ मानव. अच्छा आदिनाथ मानव आहे. आदिनाथ डॅमिट. पडला हा पण पडला. हरकत नाही. या घरात बरं का मी आणि माझी मुलगी राहतो. आम्ही सुलक्षणा आणि मी आम्ही दोघं या घरात राहतोय. आई 3 वर्षापूर्वी गेली पण आम्ही बाकी आनंदाने राहतोय. तसा काही प्रॉब्लेम नाहीये. बोलवतो मी सुलक्षणाला. ये गा सुलक्षणा. येते येते सुलक्षणा येते. हा अतिशय साधी आहे. लांबून आहे ना किचन खूप आत आहे त्यामुळे जरा ये ये बाळा ये. थँक्यू. काकू थँक्यू. वा वा वा. ये 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 बाळा ये. वा वा वा. हा हा हा. अरे वा कालचाच आहे. सेम चव आहे. काल सेम केला होता तिने. छान आहे छान आहे. ही बरं का हे आहे चांगली शिकलेली आहे. वा, वा. आणि हे करते ती रोज सकाळी 9 वाजता कुठे जाते का? बाबा फायनान्स मॅनेजर आहे. आपण काय? मी सॉफ्टवेअर कंपनीत प्रोग्रामर आहे. अरे वा सुलक्षणा मला काही छंद वगैरे तुला? हो मला स्वयंपाक करायला खूप आवडतं. वा वा. जेवायला मिळणार? हा म्हणजे काय? जेवायला मिळेल काका? ऍक्च्युली मी खूप फुडी आहे. ओ मला लावत जा मग. म्हणजे पुढे फार हाताने नखाने हे नाही करत. त्याला मला लावत आहे. फुडी 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 काका फोडी नाही काका. हो पुढे पुढे मला लक्षात नाही आलं. चालायचं पण हे काय आमची ही मुलगी अतिशय सुंदर गाते. हो हा हा हे मात्र आहे. काय म्हणालात? हे छंद आहे गाण्याचा छंद ही आहे. गाते. अप्रतिम गाते. ही आता म्हणजे मला नाही कळलं. आता कठीण होणार. आता मौज आहे मौज. काय झालं काय म्हणून बघा बाळा एखादं गाणं गाऊन दाखवशील? हो म्हणजे मी तयारीची गायिका नाहीये पण मला आवडतं गाणं गायला. हे एवढं पुरेसं आहे. मी गायक नाही मी गातो. आवड असणं गरजेचं आहे. बाळा एक काम कर ते हे गा ते हे नाही का माझं फेवरेट आहे ते. मी नाही का दिवसातनं 6 वेळा ऐकतो ते गाणं ग. हे खरं तर दिवसातून 6 वेळा ऐकतो म्हटलं आठवायला पाहिजे म्हणा. ते हा दलेर मेहंदीच्या पानावर. दलेर मेहंदीच्या पान. बाबा हे कुठलं गाणं? नाही काका, मेहंदीच्या पानावर. अरे मेहंदीच्या पानावर. मेहंदी असंच करतात नेहमी असंच करतात. काय दलेर मेहंदीचं आणि यांचं काय माहिती, नेहमी असंच करतात. तुला गाणं कळलं? ते ऐकव. हे बघ, हे म्हणजे पुढे, गा ना पुढे. बाळा, गा. आता मौज आहे मौज. प्रयत्न करते काका. हो हो ऑल द बेस्ट. थँक्यू. हा, छान गाते. मस्त गाते. सॉरी अशी नाहीये ती जागा. चुकलं ते मी दाखवू? हा, हा, हा. अशी जागा आहे ती. ऐका. मला तुझा ना फक्त हात फिरतोय, गळा फिरू दे. नाही बाळा. बाळा काहीतरी त्याचं ऐक त्या कशा गातायत ऐक. हे बघ जाईच्या पाकळ्या. ऐका ना या दोघींनी जायची जबाबदारी घेतली की नाही? तुम्ही काय जायचं झाड गडागडा हलवताय? आपलं दाखवा. तुम्ही असं हलवताय सगळ्या पाकळ्या गळून पडतील ना खाली. असं गाणं म्हणणार का? बरोबर. एक सेकंड कन्फ्युजन नको. हा ईशा गाऊन दाखव. आता हो मौज आहे मौज. आता पाहाच तुम्ही. गाते. बापरे! अरे बाई, हे स्टँडिंग ओव्हेशन. अरे बाप रे! हे कमाल आहे. एका पायावर नमस्कार आहे तुम्हाला. वा 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 वा. म्हटलं होतं मौज आहे मौज म्हणजे बाप रे! अहो सुंदर गाता तुम्ही.
अजून किती वेळा प्रेमात पाडणार आहेस किती वेळा प्रेमात पाडणार आहेस अजून अहो फक्त तुम्ही कुठे मी सुद्धा आहे. बाबा अरे मी सुद्धा ऐकतोय हे गाणं काय सुरेल गातात या आमच्या टीम गात एक मिनिट इथे बस. मला जरा जवळून ऐका. या, Please, या, तुमची या. विनंती आहे. ताई तुम्ही अप्रतिम आहात हो ताई शिकलीये थोडस शिकले शिकले दिसतंय ते मला संगीत विशारद आहे मी एक विनंती होती एक विनंती होती पुढची एक कडवं तरी म्हणा प्लीज माझ्यासाठी ताई ताई मी पाया पडतो तुमच्या अहो आज ते कान माझे तृप्त झालेले आहेत कमाल आहे प्लीज एकदा तू म्हणजे आज ना गा तू गा कमाल गाता हो तुम्ही म्हणते मेहंदीच्या नाही हो. तू गात अहो, नाही, नाही. कौतुक करत होते. अरे. तुम्ही किती हो. सुंदर गाता. बरे अहो मी आहात. सहज गायलो ऍक्च्युली तुम्ही मला प्रेमात पडाला आता अहो काय बोलताय काय? खूप नाही, सुंदर कमाल. खूप सुंदर आमच्या इकडे खरं सांगू का इथे एक वाद्यवृंद आहे अच्छा. जिंगले स्वर कुहू कुहू नावाचा त्याच्यात मी कधी कधी गातो एखाद दुसरं गाणं असं माझं काय मोठं काय नाही ऐका ना मी तुमची फरमाईश ऐकली की नाही हा हा एक गाणं होऊन जाऊ द्या ना अहो कुठे हात एक गाणं आई होऊन जाऊ- आई 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 आमच्या बघण्याचा कार्यक्रम आहे हो, करू करू ना एक एक गाणं एक तरी झालं पाहिजे तुम्ही ते हे गा माझ्या ते हे फेवरेट आहे ते नाही का मी रोज 6 वेळा ऐकतो ग रोज 6 वेळा ऐकतात एकदाही आठवत नाही हे मला जरा कमाल वाटते कोणतं गाणं ते स्वरगंगेच्या स्वरगंगेच्या खूप आवडलं. चालेल चालेल स्वर काय गाणं गायलंय नाही अप्रतिम गाणं आहे स्वर काय गायलंय गाणं खूप सुंदर हो नाही हो, ऐका मेहंदीच्या पानावरची चाल तुम्ही ह्याला लावली हे वेगळं गाणं आहे हा हे अहो, वेगळं ते गाणं आहे. तसंच आहे ती त्यांची खासियत आहे ते चाल विसरतात नाही, पण हो. शब्द अगदी बरोबर नाही, म्हणतात अगदी कायम. बरोबर आहे पण हे होतं ना हा हे होऊन जाऊ दे, कुठलं गाणं कुठलं म्हणायचंय स्वरगंगे. काय गाणं आहे? स्वरगंगे. हा घेत घेत नाही, हो. अप्रतिम. हो, नाही म्हणजे हे सहज गाऊन गेलो मग मला आई, 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 आई. आई, 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 आई. काय काय नाही आवडलंय का नाही ना, म्हणजे आई, काय काय गायले ते अप्रतिम हे कमाल हो खरंच खरंच कमाल आहे आवलं सहज निघून गेलं क्या बात आहे क्या म्हणजे म्हणजे आता तुम्ही सूर लागलाय म्हणून ना बाबा 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 एक- एक- बाबा बाबा माझ्या लग्नासाठी बघू ना, हो, हे- थोडा, थोडा, हा, थोडा, जरा. थोडा. काहीतरी बोलतायत ना. ऐका एक अजून एक फरमाईश कुठलं प्लीज एक सांगा ना ते हे फेवरेट आहे हो माझं यांचं फेवरेट असतं ना ते नेमकं येत नाही अगं ते नाही का मी अगं रोज 4 वेळा ऐकतो फेवरेट कसं म्हणता मग त्याला तुम्ही ना हा मुद्दा आहे गंधफुलांचा येस गंधाफुलांचा गंध गायलंय गाणं. बाबा लग्नाचं बघ झालं खूप बेटा. सुंदर गाणं आहे. मोठी हो. बाबा कमाल झालं 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 कमाल गायलंय गाणं सुंदर काय गाणं. गायलंय अरे ताई, मजा आली हो एवढी मजा कधी चालू नाही, 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 नाही. बरं वाटलं कमाल बरं वाटलं पण एकत्र गाऊन आले. इथे बस अप्रतिम. कमाल गायलं एक कमाल म्हणजे आपण तुम्हाला दोघांचं ड्युएट आहे ना ते एकत्र गाऊ शकतो आपण एकत्र सुलक्षणा! खूप गाणी ए सुलक्षणा काय हो तुझे फ्युचर प्लॅन्स काय आहे मला MBA करायचं आपण करू हळू हळू हो, ओरडताय का थांब इथे बस बाबा मध्येच ओरडत थांब रे असतात. नंतर बोला बोला, बोला. झालं का? हो, हो, ऐका ना झालं, हा, बोला. ते, बोला ना. ते, एक ड्युएट आहे ऍक्च्युअल ड्युएट बोल 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 ना. ते हे माझं फेवरेट आहे ए, हो. हा यांचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे काय कुठलं तिथलं ते? त्याच्यात हो. मी दोनदा ऐकतो ना ते ते एक लाजरान साजरा वाढला. अच्छा, एक लाजरान माझं फेवरेट गाणं आहे ते काय गायलंय एक लाजरा मलाही खूप साजरा आवडतं. काय गायलंय काय गायलं अप्रतिम गाणं आहे ते हा सुंदर एक गाणं. कोण कोण कोणच्या पुढे काय कोण मे अरे काय कोण नाहीये ना ते काय कोण गायला अरे कोण गायला अहो तुम्ही? असं नाहीये ते एक मिनिटात असं नाहीये ते फोन कुणाचा वाजला सॉरी माझा आहे माझा आहे. एक मिनिट फोन कसा एक मिनिट फोन कसा जरा बघा फोन कसा वाजतो यांचा कार्यक्रम सुरू मी आर्टिस्ट होत ना मी शेवटी बाहेर गेल. अरे काढा त्याला आउट थिएटर के बाहेर करो थिएटर के बाहेर आउट आधी अनाउन्समेंट केलेली होती तुम्ही फोन का भानावर या. कार्यक्रम सुरू आहे. भानावर या. भानावर या. बाबा हा, बाबा माझ्या लग्नाची बोलणी करायला आलोय बाबा ऑडिटोरियम मध्ये नाहीये बाबा ते आपण. होईल रे तू थांब. गाण्याच्या भरात झालं ते. ऐका, 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 ऐका. मजा आली, हा? तू थांब रे बस ना, ऐका बस ना. ऐका, 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 ऐका. हा बोला बोला ऐका हा
दिवाळी पहाट कार्यक्रम कराल का हे झालंय दिवाळी हे कुठलं गाणं आहे नाही गाणं नाही मी विचारतोय नॉर्मल विचार नाही असं काय विचारता तुम्ही दिवाळी पहाट कार्यक्रम कराल अहो हे नाटकाचे कॉन्ट्रॅक्टर आहेत काय ते सांगताय कार्यक्रम देत आहेत आपल्याला दिवाळी पहाट कार्यक्रम कार्यक्रम करायला झाला हे म्हणजे एकदम 1 मिनिट एकच मिनिट द्या मला आपण छानसा छोटेखानी कार्यक्रम करू 1-1.5 तासाचा बजेट सुद्धा लिमिटेड ठेवू म्हणजे काय झालं आपल्याला कार्यक्रम मिळत जातील टेन्शन नाही चालेल ना अगदी अगदी उत्तम चांगले हा काय ऐका ना आमचं बाबा बघणार हो बेटा होणार लग्न होणार ते होतच राहणार काही टेन्शन नाही लग्नासाठी थांब रे मध्ये ऐका 1 मिनिट 50,000ला कार्यक्रम डन करूया वरती 5,000 माझे मॅनेजमेंटचे वेगळे 2 शो आले 2 शो काय सांगताय का एकदम लगेच बोला तयार असाल लगेच मी रिप्लाय करतो आमचा काय मॉर्निंग वॉकचा ग्रुप आहे त्याच्यावर मी जस्ट टाकलं लगेच 2 इन्क्वायरी आल्यात अरे काय सांगताय काय तुम्ही? करून टाका चालेल ना अगदी हॅलो हा मिलिंद हे बघ 2 शो 1,10,000 आमचं लग्न डन फिक्स कॉन्टॅक्ट दिवाळी पार्ट हा बाकी मी तुझ्याशी नंतर बोलतो अभिनंदन ताई आज म्हणजे खूपच काय दिवस होता अभिनंदन एक करूया आपण आर्टिस्टला वेगळी गाडी ठेवूया वेगळी गाडी देणार मी आणि तिथे गेल्यावर नाश्त्याला ना बटाटे वडे वगैरे नको कशाला त्रास होतो ना त्यामुळे आणि कसं आहे माहितीये का माझे तबलजी असतील त्यांचे तानपुरावाले वगैरे असतील त्यांना सुद्धा हे वेगळी हो गाडी बरोबर ठेवूया. आणि ऍडव्हान्स 50% तरी हवा हा नाहीतर मग नाही, ते कार्यक्रम होईल. सुरू ऐका, झाल्यावर मला काय म्हणायचं आहे, कॉन्ट्रॅक्टर फोन उचलत नाही आपण ना मग त्याच्यात भक्तिगीतं पण घेतली पाहिजे भक्तिगीतं घेऊया. भक्तिगीतं चालेल, कार्यक्रम चालेल. आपण सुरुवात काय करूया त्याने करूया आपण लग्न करतो हा ठीक आहे करून घ्या ते ऐका हिंदी गाणी सुद्धा म्हणू आपण. हिंदी गाणी म्हणजे कसं दुसरा audience- मॅरेज करतो हा करा ते हा चालेल हिंदी एखादं आपण हिंदी गाऊ. गाणं सुरू करा. हिंदी वा 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 कमाल कमाल. विचारूया आपल्या दर्दी हास्यरसिकांना त्यांना ही हास्य सुरांची मैफिल कशी वाटली प्रसाद सर. फार सुंदर फार मजा आली ॲक्च्युली दिवाळी पहाट बघतोय की काय असं वाटलं कारण दिवाळी पहाटमध्ये संगीत असतं विनोद असतो पावित्र्य असतं सगळंच असतं आणि ते सगळंच तुम्ही सगळे जपता त्यामुळे फार मजा आली. पृथ्वीक आणि चेतन तुमच्या निमित्ताने मला इथे बसलेल्या प्रत्येकाला एक गोष्ट सांगायला आवडेल की आपल्या वाट्याला किती छोटी भूमिका असली तरी ती तुमच्याकडे आल्यानंतर छोटी राहत नाही ती तेवढीच महत्त्वाची होऊन जाते ही तुमच्या सगळ्यांची खुबी आहे. त्यामुळे फार गोड पोर्ट्रे केलं तुम्ही दोघांनी तुमची कॅरेक्टर्स खूप मस्त पोर्ट्रे केली आणि तुम्ही तिघं तर कमाल. ईशा काय गोड गायलीस फॅन्टॅस्टिक फार गोड अप्रतिम लाईव्ह आणि काय म्हणूया असा जिवंत परफॉर्मन्स सगळ्यांचा फार मजा आली वंडरफुल. वा वा. सोनाली मॅम. प्रसाद इतकं छान म्हणलंय की मला त्याच्या प्रत्येक वाक्याला फक्त मम म्हणावं असं वाटतंय. इतकं छान सांगितलं त्यांनी. पण समीर तू काय काय करतोस तू इतका छान लेखक आहेस अभिनेता आहेस आणि आता तुझं गाणं प्रत्यक्ष ऐकताना तर फारच मज्जा आली. खूप थोड्या वेळाने असं वाटलं की तुम्ही सगळे आपापसात भेंड्या खेळायला लागला असता आणि आम्ही किती वेळ ऐकत बसलो असतो. पण फारच मस्त. आणि पृथ्वीक तू मध्येच इतके कमी संवाद असूनही तुम्ही ज्या जागा काढत होतात तू तिला ऑल द बेस्ट म्हणालास हळूच आणि नंतर तुम्ही असे गच्चीत उभं राहिल्यासारखे एकमेकांशी ओरडून बोलायला लागला. मस्त झालं स्किट मस्त. प्रसाद सुचलंय म्हणून बोलतो म्हणजे तुम्ही दोघं जेव्हा पुढे बसला होता तेव्हा तुमचं असं चाललं होतं की म्हणजे स्किटमधल्याच गाण्याला अनुसरून की मनात राणी तुझ्या कशाचा झोका झुलला ग अशी तुझी अवस्था होती आणि मागे त्यांचं चाललं होतं कसा मिळावा पुन्हा साजणी मोका असला ग की एकदा कार्यक्रम ठरवून टाकू पुन्हा मोका मिळणार नाही असं ते मस्त कॉम्बिनेशन मजा आली. मंडळी कोकणातला इरसाल माणूस म्हणजेच शेंद्रू गानू देवलेकर. हो आणि तो देवलेकर आज काहीतरी उपद्व्याप करणार आहे. ठीक आहे ना आपल्याला मजा येणार आहे ना. ते तर आहे. तर बघूया गानू देवलेकर काय उपद्व्याप करतायत ते. काय मंडळी बरे आहेत ना सगळे. तर नमस्कार मंडळी. ओळखली काय नाही ओळखली त्यांना सांगतो माझं नाव शेंद्रू गानू देवलेकर कोकणचा चॉकलेट हिरो. तर झालं काय जरा दम घेतो फुफ्फुसाची वेल्डिंग झाले तर झालं काय असा पडवीत बसलो होतो परवा आणि म्हटलं सगळ्याची इज्जत काढून काहीतरी वैताग आलाय काहीतरी वेगळं काढलं पाहिजे म्हणून मी डायरेक्ट शेंद्रू एअरलाईन काढली. आता कोणतरी शाना म्हणेल विमानतळ कुठे आहे रत्नागिरीत
तर मी त्याला सांगन काय एवढा शानपणा नोकरी मिळवायला माग माझ्यासमोर नाही करायचं. तरी पण आपली सांगायचं झालं तर काय झालं वर गेलं हां तरी पण काय तरी एखाद्याला सांगायचं झालं तर मी काय सांगेन माझ्या घराच्या मागं एक 7-8 गुंठा जागेत मी स्वतःचं विमानतळ बांधलेलं आहे. सांगायला म्हणलं होय ना. आता इथून ह्या विमानानं रत्नागिरी मुंबई अशा 2 ट्रिपा मारतो मी. आता सकाळची ट्रिपसाठी आलोय बघूया कोण भेटतंय काय. या चला ना रत्नागिरी मुंबई कोण आहे का रे. चल ना बद्दू. हॅलो 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 बद्दू, चल ना. हॅलो अरे ऐक बद्दू. एक मिनिट ऐक अरे नाही ते तुला प्रॉमिस केलेलं मुंबईला विमानाने नेईन. हा म्हणून तिला विमानाने नेतोय. बद्दू, ऐक ना, इकडे बघ. एक्साइटमेंट बाप रे खूप आहे तिची. एक्सक्यूज मी, हा. कॅन यू प्लीज टेल मी द एक्झॅक्ट टाइम ऑफ डिपार्चर? बाय गे क्वार्टर घरी राहिली आता बसकन उत्तर दिलं असतं मी. काय झालं हा प्रश्न संध्याकाळचा आहे. संध्याकाळी विचारला असताना झनकन उत्तर दिलं असतं. पण आता ही सकाळची वेळ आहे ना तर बोलू पण शकत नाही. काय नाही काका मला काही कळलं नाहीये ऍक्च्युली. एक मिनिट चेतू. काय मी बोलतो त्यांच्याशी. इथे ये तू. काय तुम्ही मी या एकुलत्या एक हँडसम विमानाचा हँडसम मालक कोकणचा चॉकलेट हिरो शेंद्रू गानू देवलेकर. शेंद्रू गानू देवलेकर. काय झालं? काय आलं हे नाव ऐकलं ना की माझ्या कानात फर्स्ट क्लास ना असं काहीतरी ऐकायला येतं. बद्दू तुझं काहीतरीच असतं. नाही शेंद्रूजी तिला काय विचारायचंय की ह्या विमानाचं निघण्याचं टायमिंग काय आहे. नाही टायमिंग काय नाही सगळे शिटा भरल्या ना की मी सोडतो. शिटा भरल्या की सोडतो. जन्माला येताना काय टाइम बघून आला होतास मग विमान सोडायला टाइम कशा पाहिजे. टायमिंग फक्त कॉमेडीत चांगला पाहिजे. मग कसलं भारी बोलताय काका तुम्ही. लहानपणापासून काका ऐका ना आम्हाला 2 मुंबईची तिकीट द्या आणि मला विंडो सीट पाहिजे. 2 पाहिजे. हो. ए पणकन घे घे पाहिजे त्या जागे जाऊन बस पाहिजे त्या विंडोला जाऊन बस. कळलं काय नाही मला ना हा सगळा गोंधळ वाटतो. हे असं तिकीट असतं का विमानाचं. अरे कशाला ये कोपऱ्यातली मीटिंग कशाला घेता वाय काय होत नाही त्यानं. या इकडं जा बसा इकडं बसा मी तोपर्यंत सामान अडकवतो. बसा बसून घ्या. बॅगेचं काय बॅग अडकवलेली आहे आता काळजी करायचं का नाही. ओ शेंद्रूजी काय हे काय करताय तुम्ही. हे काय केलं म्हणजे बॅग अडकवल्या. बॅग विमानाच्या बाहेर का अडकवता. केवढं रिस्की आहे विमान आहे ना. अरे बॅगचा काय घेऊन बसलास तू. परवा वायंगण करायला असं अडकवून नेलाय मी. त्याला अर्जंटली मुंबईला जायचं होतं विमान सगळं भरलं होतं. म्हटलं काळजी कशा करतो त्याला असं अडकवून नेला होता घागरी सारखा. मस्त काका मस्त. सगळं मस्त काय मस्त. अगं तो अतिशयोक्ती करतोय माणूस काही बोलताय ते. अरे केलं असेल ना काकांनी तू काय चिडचिड करतोय. चल आपण आत बसूया. नाही एक मिनिट तुला या विमानातून जायचंय. हो शेंद्रू देवलेकर काय ते बघा काय तुमच्या विमानात ही सगळी घाण आहे. चणे शेंगदाणे पडले तिथे सीटच्या खाली सगळे कागद पडलेत. ते साफ कोण करणार आहे. या विमानातून मुंबईला नेणार आम्हाला तुम्ही. साफ कोण करणार म्हणजे मला सांगतोस तू. काका सॉरी याला सांगा. काका सॉरी ना सॉरी. आम्ही मुळात अशा विमानातून मुंबईला जाणारच नाहीये. कुठे विमान जाणार आहे प्लीज थांब. कुठे जाणार आहे काय तुम्ही हे साफ करा आधी मग. नाही थांब ना तू त्यांना ओरडू नकोस. ते इथले मालक आहेत ते सीट साफ करणार आहेत का. काका तुमच्याकडे केबिन क्रू वगैरे असेल ना. तर काय असतं बघितलंस. अगं केबिन क्रूची स्पेलिंग पण येणार नाही ना. यांच्याकडे कुठे असणार केबिन क्रू आणि एअर होस्टेस. एअर होस्टेस माहितीये का एअर होस्टेस म्हणजे काय माहितीये. आता तू बघ काय बघ. अगं एअर होस्टेस बाहेर ये ग. बस बघितलं ना झालं ना. कॉन्ज्युरिंग पार्ट 4. सिंड्रेला पार्ट 1. बस हाय स्वीट हार्ट. हाय. हाऊ कॅन आय डू फॉर यू. Can you please clean the seat, please? Yes, I know. Then shall always fertilizer going to form. बस ही काय बोलली. बस एवढं मारायला पुरेसं आहे त्यांना.
ए चेतू तू जिला सात्विकपणे ही बोलतेस ना तो हा आहे. अगं परवा आपण नाटक बघितलं ना ते नाटक कंपनीचं त्यातलं स्त्री पार्ट करणारा पुरुष आहे तो पुरुष. गपरे बाय एवढं सगळं नेपथ्य सजवून आलेस ठरलेला प्रयोग सादर कर. हाऊसफुल होऊन जातो शो. व्हॉट इज युअर नेम? चेतना ह्यांचं बदाम. खाऊ तुम्हाला? एक मिनिट तुम्ही बघू. अरे खाऊ तुम्हाला म्हणजे ऐकून घे ना पूर्ण. चला हात जोडा सगळ्यांनी. चप्पल का हात कशाला हात जोडा, हात जोडा. जोडा. त्याचा पण प्रॉब्लेम असेल तुला. दोन स्वतःचे हात जोडायचे फक्त. जोड कंपनी. गे बाय माझ्याशी सत्याची पांढरी. सकाळचा प्रहर आहे आणि तू बोलणं घ्यायला राजेश बाय माझ्याशी. तर बाय माझ्याशी आता थोड्याच वेळात आमचं विमान आकाशात झोका घेईल. जर मध्ये काय आडवं आलं तर वडाची साल पिंपळाला लाव आणि पिंपळाची साल वडाला लाव आणि त्याचा तिथच्या तिथं नायनाट करून टाक. चला विमान सुटायची वेळ झाली. सगळ्यांनी आपल्या नाड्या गच्च बांधून घ्या. नाडी बांधलीस का तू गप्प आहे? बांध्यात हो 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 हो. 2 दरवाजे पुढे 2 दरवाजे मागे. बरोबर. मध्येच विमान डसमळलं. जिकडे काय मोकळत असेल तिकडे खाली उड्या मारा. सूचना समाप्त. टिंग 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 टिंग. आय लव्ह यू. कानपाट फोडे. बघू काय रे हे जे काय अर्धवट तळलेली एरोस्टेस बनलायत ना माझ्यासमोर येऊ नका तुम्ही. मागे जा आधी. बाजूला ठेवा. हा लय मगापासून बोलतोय. सांगून ठेवा एकदाच वाहनांचा कडे न्यायची मी. वाहनांचा कडे म्हणजे हे काय रे? कुठलं विमान आहे तुमचं? कसलं विमान आहे म्हणजे? तुमच्याकडे विमान आहे पायलट कुठे आहे? हा कोण आहे? हा कोण आहे? अरे मीच पायलट आहे याचा. लेंग्यावर तुला लेंग्यावर बसून जायचं की विमानात बसून जायचं वासाड्या? तुम्ही गप्प बसाव. मला मुळात त्या विमानातून जायचंच नाहीये. आणि मुलात विमान चालवणं कठीण काय आहे मला सांग. एक खटका माग वाढला की विमान वर जातं. खटका सरळ गेला की विमान सरळ जातं आणि खटका खाली गेला की विमान खाली जातं. एका खटक्यावर आहे सगळं. अगं चेतू तुला कळतंय का एका खटक्यावर यांचं विमान चालतं. अरे पिठाच्या गिरणीला पण 3 बटणं असतात. मला या विमानातून जायचंच नाहीये. मला जायचंय. ए, काय जायचंय? ए, विमान बंद करा. ए अर्धवट तळलेली एरोस्टेस तर चल. दोन वेळा मारला नाही, दोन वेळा पण मारला. ही घेऊन मला हे स्किट खूप आवडलं. जाणून घेऊया हास्यरसिकांना ते कसं वाटलंय. सोनाली ताई मी तुम्हाला सगळ्यांना गंमत म्हणून सांगते की मी जेव्हा शूटिंगला जाते कुठलंही माझं शूटिंग असेल तेव्हा माझी एक स्टाईल आहे. त्यामुळे मी एक वातावरण निर्मिती करते की आता छान आपण एक मेडिटेटिव्ह सगळी टीम एकत्र आपण छान आजचा दिवस सुरू करूया. त्यामुळे माझ्याकडे हमखास संगीत असतंच आणि ते माझ्या मूडनुसार बदलतं. आणि मी मध्ये शॉर्ट नसेल लंच ब्रेक असेल तरीसुद्धा गाणी चालू असतात. कधी रेडिओ चालू असतो. त्यामुळे एक साधारण गंभीर आणि प्रामाणिक असं वातावरण माझ्या मेकअप रूममध्ये किंवा वॅनिटीमध्ये असतं. आता त्या वातावरणाचं स्वरूप बदललं आहे आणि आता बघावं तेव्हा माझ्या मोबाईलवर हास्यजत्रेचे क्लिप्स चालू असतात. वा वा वा. आणि तुम्ही सगळ्यांनी आमच्या चित्तवृत्ती बदलल्या आहेत. कारण आता आम्ही सगळे फक्त प्रामाणिक नसतो. आम्ही खूप आनंदात असतो. आम्ही प्रचंड हसत असतो. तर हास्यजत्रेचे मनापासून आभार की तुम्ही आम्हाला आठवण करून दिली की तुम्ही माणूस आहात. तुम्ही हसू शकता. खूप मस्त झालं स्किट. किती गोड. आणि प्रभाकर मोरे मी तुझी वेड्यासारखी फॅन आहे आणि तू शालू केलंस त्यासाठी आभार. कमाल. फार मस्त. तर मंडळी ह्या दंगेखोर मुलांची धमाल शाळा पुन्हा बघायला मिळणार आहे पण पुढच्या भागात. तर पाहायला विसरू नका सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची. पुन्हा 4 वार हास्याचा संवाद.